उत्तर महाराष्ट्रात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढायला सुरुवात झालेली आहे आणि सारंगखेड्याच्या तापी नदीच्या काठावर अश्वमेळा भरलेला आहे। या चेतक फेस्टिवल मध्ये जवळपास 3000 पेक्षा अधिक घोडे दाखल झालेले आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये या घोड्यांची विशेष अशी काळजी घेतली जाते। आपण पाहू शकतो या घोड्यांना विशेष अशी झूल अंगावर टाकली गेलेली आहे। या झुलच्या माध्यमातून त्यांच्या थंडीपासून रक्षण होत असतं आणि त्यासोबत शरीरात ऊब कायम राहावी म्हणून अश्वमालक या घोड्यांची मॉलिश करत असतात। त्यासोबत या घोड्यांना गरम पाणी किंवा गरम पदार्थ जे असतात मका असेल बाजरी असेल ते खाण्यासाठी देत असतात। त्याचसोबत घोड्यांना सर्दी होऊ नये म्हणून लसीकरण ही केलं जात असतं। एकूणच हिवाळ्यातही घोड्यांची विशेष काळजी घेतली जाते। ज्याप्रमाणे मनुष्य हिवाळ्यात आपली स्वतःची काळजी घेतो त्याचप्रमाणे घोडे बाजारातही घोडे मालक घोड्यांची विशेष काळजी या ठिकाणी घेताना आपल्याला दिसून येत असतात। विकेश पाटील, एबीपी माझा, सारंगखेडा, नंदुरबार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।